Zee 24 तास एक पाऊल पुढे। अनेक पालिकांमध्ये एलबीटीचा प्रयोग फसल्यामुळे पालिकांचं उत्पन्न कमी झालंय। त्याचा फटका विकास कामांना बसलाय। त्यातल्या त्रुटींवर उपाययोजना न करताच एलबीटी लागू करणं योग्य आहे का? उदाहरण देतो मी तुम्हाला। एलबीटी लागू झालेल्या ड वर्ग महानगरपालिकांपैकी 7 महापालिकांमध्ये जकातीपेक्षा एलबीटीचं उत्पन्न अधिक मिळालं तर 5 नगरपालिकांमध्ये ते कमी मिळालं। त्याहीपेक्षा सुद्धा अधिकाऱ्यांना कर वसुली अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, ती तुम्ही आज व्यापाऱ्यांवर टाकताय आणि त्यात चूक झाली तर अधिकाऱ्यांना त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचा हक्क दिलेला आहे। म्हणजे एक प्रकारे जे देश बनवतायत, जे देश घडवतायत, जे घाम गाळतायत त्यांना फौजदारी टाकायचा तुम्ही विचार आहे? काय सांगाल तुम्ही? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी की ज्या तऱ्हेनं मगापासून एक चर्चा चालली होती, अनेक गैरसमज आहेत किंवा अज्ञानामुळे कदाचित किंवा पूर्ण माहिती नसल्याच्या आधारावरती या तऱ्हेचे एलिगेशन्स किंवा त्याने आरोप होत आहेत। मला असं म्हणायचं की जगामध्ये तुमचा संपूर्ण जगाची इकॉनॉमीचा अभ्यास केला तर इथिओपिया सोडलं तर पूर्ण कुठल्याही देशामध्ये अशा तऱ्हेची जकातीची व्यवस्था नाही। त्याचबरोबर महाराष्ट्र सोडला तर देशभरामध्ये देखील कुठेही अशा तऱ्हेची व्यवस्था जकातीची व्यवस्था नाही। त्यामुळे एलबीटी आपण करत आहोत त्यामुळे असं काही वेगळ्या तऱ्हेने करत आहोत अशा तऱ्हेचा भाग नाही। महाराष्ट्र हा सगळ्यात शेवटचं राज्य असेल की ज्या ठिकाणी टॅक्सेशनमध्ये बदलाव आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। त्याचबरोबर तुम्ही जर बघायला गेलं तर या ठिकाणी 70% जो टॅक्स आहे जवळपास जो आहे जकातीच्या माध्यमातून येणारा जो टॅक्स आहे हा मूलतः त्या पेट्रोलियम प्रॉडक्ट्समधून येतो, ज्या डायरेक्ट एचपीसीएल किंवा या सगळ्या कंपनींमधनं ज्या ऑइल कंपन्या आहेत ना त्यातनं ह्याच्यातनं परतावा लोकल महानगरपालिकांना त्यांना टॅक्स लावायचा जो अधिकार आहे त्यातनं येत असतो। बाकीचा 30% जो टॅक्स आहे तो अशा सगळ्या इतर वस्तूंमधनं किंवा ज्या तऱ्हेने तुम्ही ज्या वर्गामध्ये आणलाय त्याच्यामधनं तो येत असतो। त्यामुळे आपण ह्या सगळ्या लोकांना जर तुम्ही टॅक्सेशनमध्ये आणत असू, जकातीच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करू शकत असू आणि त्याचबरोबर एक सगळ्यांमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न विकासाला निर्माण व्हावं आणि प्रामाणिकपणे ते कलेक्ट व्हावं यासाठी जर प्रयत्न असेल आणि जो प्रोग्रेसिव्ह असेल, हा रिग्रेसिव्ह नसेल जो जकातीसारखा उत्पन्नासारखा, तर त्याचं स्वागत होणं निश्चित आवश्यकता आहे। आणि कुठलीही कर प्रणाली नवीन ज्या वेळेला तुम्ही टाकत असता त्यावेळेला अशाच तऱ्हेचे गैरसमज असणं स्वाभाविक असतं। ते त्याचा एक रेझिस्टन्स जो असतो तो देखील स्वाभाविक असतो, परंतु भविष्यामध्ये ती जेव्हा आपण अंमलबजावणी त्याची करत जातो त्यावेळेला नियमामध्ये सुसूत्रता आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचते। दुसरी गोष्ट या ठिकाणी जो एक गैरसमज आहे, या वॅटच्या आधारावर याचं मूल्यमापन केलं जाणार आहे, ज्यामुळे जे टॅक्सेशन मध्ये लोक आहेत ज्यांचे बुक्स टॅक्सेबल आहेत त्या लोकांच्या टॅक्सेबल बुक्सच्या आधारावरती याचं टॅक्सेशन होणार आहे। आणि त्याचनुसार ही काही अंमलबजावणी असं म्हणताय की तुम्ही लोकांनी डायरेक्टली इन्स्पेक्टर राज येणार आहे किंवा कारवाई होणार आहे, अशा तऱ्हेचा प्रकार नाही। त्याकरता सेल्स टॅक्स जी अधिकारी आहेत त्यांची परवानगी घेऊनच पुढे त्याच्यावरती कारवाई होणार आहे। आणि कोणत्या लोकांवर होणार आहे? ज्या लोकांनी अशा तऱ्हेचं आढळलंय की यांनी टॅक्स हा दिला नाही, तर टॅक्स चुकवेगिरीकरांना आपण सोडायचं का? त्यांच्यावर कारवाई करायची नाही का असं यांचं म्हणणं आहे का? त्यामुळे एकंदरच ही जी मानसिकता आहे ती मला वाटतं अत्यंत चुकीची आहे। माझ्या मते अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे आणि यानुसार सुरुवातीला ज्या तऱ्हेने अनेक नगरपालिकांमध्ये उत्पन्न कमी झालं। सचिन सावंत, हा क्रांतिकारी निर्णय आहे, तुमचं प्रतिपादन महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे। तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, याचं पटकन उत्तर द्या, मग राजेश क्षीरसागर तुमच्या या सगळ्या प्रतिपादनावर त्यांचं उत्तर देणार आहेत। व्हॅट असताना एलबीटी कशा करता? म्हणजे इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन करा, वॅटचं रजिस्ट्रेशन करा, एलबीटीचं रजिस्ट्रेशन करा, उद्या तुमच्या डोक्यात आणखीन एखादी कल्पना आली त्याचं रजिस्ट्रेशन करा। म्हणजे आम्ही फक्त रजिस्ट्रेशनच करत राहायचं आणि 1% ऐवजी 2.5% मागणी आता होते, 2.5% आम्ही एलबीटी भरत राहायचा। काय सांगाल तुम्ही याच्यावर? एक लक्षात घेतलं पाहिजे, वॅटच्या आधारावरती ऑलरेडी लोकांचं रजिस्ट्रेशन, त्याच्या अंतर्गतच या गोष्टींचे जो मूल्यमापन आहे ते केलं जाणार आहे। दुसरी गोष्ट अशी की सचिन सावंत, एक मिनिट सचिन सावंत, तुम्ही असं म्हणताय की वॅटचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर एलबीटी रजिस्ट्रेशनची गरज नाही? नाही, त्याच्या आधारावरती म्हणजे ज्या तऱ्हेनं सीएसटी मध्ये तुम्ही रेकॉर्डेड असाल तर त्याचं मूल्यमापन जे आहे वॅट वरती, कारण जे लोक वॅट भरतायत त्यांनाच हा एक्स्ट्रा कर जो आहे तो ऍप्लिकेबल होणार आहे। नवीन रजिस्ट्रेशन मध्ये ज्या तऱ्हेनं तुम्ही जर सांगत असाल तर मगाशी सांगितलं नुसतं रजिस्ट्रेशन करण्याची पद्धती वेगळी आहे, मगाशी यांनी सांगितलं मुंडेंनी, परंतु परतावा करायला प्रत्येकाला लगेच लागेल अशा तऱ्हेची ही नाही। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्या तऱ्हेनं म्हणताय की वॅट मधनं हा परतावा झाला पाहिजे किंवा झालं पाहिजे, या संदर्भामध्ये सगळ्या देशभरामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर त्यानंतर एखादी महानगरपालिका संस्था चालायची असेल तर त्याला उत्पन्नाचे स्रोत लागतात आणि उत्पन्नाचे स्रोत तुम्ही वॅट मधनं तुम्हाला जर द्यायचा विषय झाला किंवा कशा तऱ्हेने झाला असेल तर दुसऱ्या माध्यमातून त्याला मुभा दिली आहे। दिल्ली महानगरपालिकांमध्ये ड वर्गाच्या जकातीपेक्षा कमी उत्पन्न एलबीटी मधनं मिळते, तिथे विकास कामं थांबलेली आहेत। तुम्ही काय सांगाल? हा निर्णय फसलेला आहे असा दावा आहे व्यापारी संघटनांचा।
याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी अनेक लोकांनी जे व्यापारी वर्गाने आहे त्यांनी त्या तऱ्हेनं रजिस्ट्रेशन करून पुढे आणायचा प्रयत्न केलेला नाही. ह्याचा मूळ जो गाभा आहे हा व्यापाऱ्यांच्या प्रामाणिकतेवर आधारित असा हा तुमचा हा जो नियम आधारित करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे पहिल्या सुरुवातीला हा मुद्दा जो प्रश्न आहे तो येतोय, त्याच्यावरती ऍडिशनल इन्कम म्हणून तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्सवरती आपण सेस लावून त्यांना देता येईल की नाही या संदर्भात आपण अधिनियम करायचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे एकंदरच जकाती माध्यमातून जो भ्रष्टाचार होता तो बाजूला सारून एक प्रामाणिक व्यवस्था जर आपल्याकडे येत असेल आणि त्यानुसार ज्या नगरपालिकांना विकासाचा निधी कमी पडत असेल त्याला काही ऍडिशनल काही गोष्टी करता येत नाही. याकरता कसबेकर समिती असेल, सुबोधकुमार समिती असेल किंवा वित्त जी सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, या सगळ्यांनी त्याच्या बाबतीत एकमत केलं. मुख्यमंत्र्यांकडे ह्याच व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला या सगळ्याला राजेश क्षीरसागर पुढच्या या ब्रेक नंतर उत्तर देणार आहेत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी मी अशोक मुंडे यांना अतिशय छोटासा प्रश्न विचारतोय. पुण्यामधल्या एखाद्या व्यापाऱ्यानं पिंपरी चिंचवडमध्ये माल खरेदी केला तर त्याला एलबीटी लागू होईल का? किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या एखाद्या व्यापाऱ्यानं पिंपरी चिंचवडमध्येच काही खरेदी केली तर त्याला एलबीटी लागू होईल का? आणि त्याहीपेक्षा धंदा करायचा, व्यापार करायचा का एलबीटीसाठी हिशोब ठेवत बसायचे? अशोक मुंडे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय. माझा प्रश्न असा आहे की पुण्यामधल्या व्यापाऱ्यानं पिंपरी चिंचवडमध्ये खरेदी केली तर त्यांनी एलबीटी भरायचा का? किंवा पिंपरी चिंचवडमधल्या व्यापाऱ्यानं पिंपरी चिंचवडमध्येच जर खरेदी केली तर त्यांनी एलबीटी भरायचा का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा व्यापार करायचा एखाद्या व्यापाऱ्यानं का तुमच्या एलबीटीसाठी हिशोब ठेवत बसायचे? याच्यामध्ये असं आहे की स्थानिकरित्या जो माल खरेदी केला जातो त्या स्थानिकरित्या खरेदी केलेल्या मालावर एलबीटी कर भरण्याची आवश्यकता नाही. मी या अगोदरही सांगितलेलं आहे आणि हे कृपया सर्वांनी लक्षात घेण्याची फार आवश्यकता आहे. हा कर जो आहे एलबीटी, जो माल शहराबाहेरून शहरामध्ये कन्झ्युम्शन, सेल आणि यूज या कारणासाठी आणला जातो त्या मालावर फक्त हा कर लावला जाणार आहे. लोकली खरेदीमध्ये खरेदी केली असेल तर त्यावर हा कर लावला जात नाही. याच्यामध्ये फक्त दुसरं असं आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जे व्यापारी त्या रजिस्ट्रेशनसाठी पात्र होतात त्यांनी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केलं म्हणजे परत त्याला एलबीटीत भरावं लागणार असं मुळीच नाही. त्या अटी जे दिलेल्या आहेत फक्त रजिस्ट्रेशनसाठी दिलेल्या आहेत, कर भरण्यासाठी नाही. आणि दुसरा मुद्दा क्षीरसागर साहेबांनी आता सांगितलेला आहे, ॲक्च्युली हे शासनानं व्यापारी वर्गावर दाखवलेला विश्वास आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 महिन्यामध्ये जेवढा माल आयात केलेला आहे त्याचं टोटल त्यांनीच ठेवायचं आहे आणि ती यादी जी आहे ही वॅटच्या धर्तीवरच कर यादी निश्चित केलेली आहे. म्हणजे तसे 1, 2, 3, 4 जसे नंबर आहेत तसेच नंबर त्याच्यामध्ये आहेत. फार वेगळं रेकॉर्ड यामध्ये त्यांना करावं लागत नाही आणि महिन्याअखेर त्यांनी त्यावर नियमानुसार होणारा कर त्यांनीच कॅल्क्युलेट करायचा आहे, सेल्फ असेसमेंट करायचे आहे आणि पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तो कर भरायचा आहे. याच्यामध्ये कुठं इंटरफिअरन्स पण देखील नाही. जो व्यापारी प्रामाणिक आहे त्याला कर भरायचा आहे, त्याला अतिशय सुटसुटीत ही पद्धती झाली आहे. या अगोदर काय व्हायचं, काही गोष्टी मला ज्या व्यापाऱ्यांनी सांगितल्या किंवा माझ्या निदर्शनास आल्या होत्या, बऱ्याच वेळेस एखादा व्यापारी ट्रान्सपोर्टरला माल आणायला सांगायचा, ट्रान्सपोर्टरमध्ये काहीतरी गडबड करायचा म्हणजे जकात भरायचा नाही. ती गाडी पकडली गेली म्हणजे तो आयातकार जो म्हणजे व्यापारी होता त्याला तो 10 पट दंड व्हायचा आणि विनाकारण तो दंड त्याला सोसावा लागायचा. आता हे या कटकटीमधून ते निघलेले आहेत. बऱ्याच वेळेस दुसरं असं होतं की जकात नाक्यावर वाद व्हायचे. झी 24 तास एक पाऊल पुढे.